चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज नवीन टॉपिक आपल्याला बघायचा आहे. करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर आपला चालू आहे आणि करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपल्याला आज नवीन टॉपिकच्या बद्दल चर्चा करायची आहे. तो टॉपिक कोणता आहे तर रेझिस्टन्स अँड ओम्स लॉ. आता इथं आपल्याला रेझिस्टन्स काय आहे हे समजून घ्यायचं आहे आणि त्याला आपण जो काही लॉ आहे ओहमचा नियम, ठीक आहे, ओहम्स लॉ काय हे आपल्याला बघायचं आहे. ओहम म्हणजे काय, एक प्रकारचं सायंटिस्टचं नाव आहे आणि त्या सायंटिस्टच्या बद्दल त्या ठिकाणी थोडीफार चर्चा म्हणजे काय करता येईल की हा सायंटिस्ट डिस्कशन काय सांगता येईल ओहम्स बद्दल, की तुम्हाला ओहमच्या बद्दल नेमकं काय माहिती आहे, काय म्हणता येईल ओहमच्या बद्दल. एक शास्त्रज्ञ आहे ज्यांना आपला लॉ काढलेले आहे जो आपण आहे म्हणजे आपलं रेजिस्टन्स आहे म्हणजे करंट. पुन्हा काय सांगता येईल तर त्या हा जो काही सायंटिस्ट होता या सायंटिस्टचं नाव आहे जर्मन सायंटिस्ट हा, ठीक आहे. जर्मन सायंटिस्ट म्हणजे आपल्याकडे हा सायंटिस्ट झाला नाही, जर्मनीचा आहे, ठीक आहे. आणि त्याचं नाव त्या ठिकाणी तर आहे जॉर्ज सायमन ओहम. याचं नाव आहे जॉर्ज सायमन ओहम असं त्या ठिकाणी सायंटिस्टचं नाव आहे, जॉर्ज सायमन ओहम. हा जॉर्ज सायमन ओहम. आता हे त्या जर्मनी लोकांचं नाव ठेवण्याची पद्धत काय असेल त्यांची माहिती, परंतु त्याचं नाव काय जॉर्ज सायमन ओहम असं नाव आहे. जसं की आपण न्यूटनचं नाव काय काय घेतो, सर आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटन, ठीक आहे, असं आहे का. बरं, तर असं तसं त्या ठिकाणी नाव येतं. मग आता आपल्याला इथं ओहमचा लॉ आपल्याला बघायचा आहे. रेझिस्टन्स काय आहे, ठीक आहे. रेझिस्टन्स म्हणजे काय सांगता येईल, रेझिस्टन्स म्हणजे काय, रेजिस्टर म्हणजे एक प्रकारचं काय करणे, सिरीज किंवा सिरीज. रेझिस्टन्सनेस आपल्याला सिरीज तयार करावी लागते, मग पॅरलल आणि त्या ठिकाणी कोणती तर जी काही सिरीज असते. आता ज्या काही सिरीज असतात तर ह्या सिरीज आपण काय कशानुसार तयार करतो, ह्या रेझिस्टन्सवरच तयार करतो. मग एक सिरीज वाईज असते आणि काय असते पॅरलल वाईज, बरोबर. म्हणजे त्याच्या थ्रू आपण करंट त्या ठिकाणी पास करत असतो. तर ते जे काही स्ट्रक्चर आहे ते सुद्धा आपल्याला समोर बघायचं आहे, बरोबर आहे गोपाल, ठीक आहे. मग आता रेझिस्टन्स म्हणजे काय तर त्याला आपण एक प्रकारचा रोध म्हणतो. काय म्हणतो, रोध करणे, करंटला एक प्रकारे रोध करणे त्याला रेझिस्टन्स म्हणतात. आणि आपल्याला बघायचं काय ओहमचा लॉ, काय बघायचं आहे ओहमचा लॉ किंवा ओहमचा नियम आपल्याला बघायचा आहे. मग आता ह्या ओहमचा लॉ शिकत असताना थोड्याफार काही सिम्बॉल्स त्या ठिकाणी आहेत ते आपल्याला अगोदर क्लिअर करायचे. मग बघा आय म्हणजे काय तर करंट आहे हे आपल्याला अगोदरच माहिती आहे, परंतु इथं जेव्हा आपण घेणार करंट फ्लोविंग थ्रू अ वायर इज आय. जेव्हा आता आपण ओहमचा लॉ आपल्याला लावायचा आहे एखाद्या विशिष्ट वायरला किंवा त्या स्ट्रक्चरला, तर तेव्हा तिथं जो काही वायर असणार आहे त्या वायर मधला जे काही वायर आहे तर तो वायर मधला जो काही वायर असणार आहे ज्यातून जेव्हा इलेक्ट्रॉन पास होईल तेव्हा ते करंट पास होईल, तेव्हा त्याला आपण काय म्हणणार, आय म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, आय. नंतर आहे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ॲट इट्स एंड्स इज व्ही. आता जे काही ह्याच वायर मध्ये जे काही पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे दोन टोकांमधलं किंवा त्या ठिकाणी जे काही टोकं असणार आहे त्याचे, तर त्या टोकांमधलं जे काही हे असणार आहे पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे तर ते काय आहे व्ही आहे. काय आहे व्ही, ठीक आहे. इथं व्हीने आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स नोट करायचं आहे. मग आता पुढं समोर काय बघा कसा, आता समोर आपल्याला ह्याच ओहमच्या लॉच्या बद्दलचं स्टेटमेंट सांगितलंय. मग ते स्टेटमेंट काय आहे नेमकं, ओहम्स लॉ काय स्टेट करतो, स्टेटेड म्हणजे काय किंवा काय सांगतो हे आपल्याला बघायचंय. आता जर त्यांनी सांगितलं काय, इफ द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, जर समजा तुमचा जो काही कंडक्टर आहे हा फिजिकली कसा असेल तर कॉन्स्टंट, तो त्या ठिकाणी रिमेन्स स्थिर आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि नंतर द करंट आय, करंट आपण आय ने दाखवतो म्हणतो ना, आय आपण इथं घेतलाय करंट आय फ्लोविंग थ्रू इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स टू एंड्स. म्हणजे काय की जो काही एखादा विशिष्ट वायर असणार आहे आणि त्या वायरमधून जेव्हा आपण करंट काय करणार, फ्लो करणार, काय करणार करंट जेव्हा फ्लो करणार, तर त्या करंट जेव्हा फ्लो होत असताना काय होईल बाबत की ते जे काही करंट आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे, ते पूर्णतः समानुपाती असणार आहे कशाच्या तर टू द पोटेन्शियल डिफरन्सच्या. डायरेक्टली ते समानुपाती आहे म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असा शब्द तुम्ही ऐकला होता मागच्या न्यूटनच्या लॉ मध्ये. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय समानुपाती आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे
काय व्यस्तानुपाती आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे. ठीक आहे. मग आता त्यांनी सांगितलं काय की जर समजा एखादा तुमचं फिजिकल वायर जे काही वायर आहे, जर त्या वायर मधून जर आपण एखादी इलेक्ट्रिसिटी किंवा करंट पास जर केला कंडक्टर मधनं, तर त्या ठिकाणी तो कंडक्टर कसा असतो, रिमेन्स कॉन्स्टंट असतो. आणि त्यातून जो काही करंट जो काही फ्लो होतो, तर तो करंट फ्लो होत असताना काय होतं की तो करंट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाच्या, तर त्या ठिकाणी टू द पोटेन्शियल डिफरन्सच्या बिटवीन टू एंड्स. म्हणजे ते काही त्यातलं जे काही पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे, त्या वायर मधल्या दोन एंड मधलं जे काही पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे त्याचा कसा आहे, तो समानुपाती आहे, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तुम्हाला ओहमचा लॉ डायरेक्टली क्लिक असा करायचा आहे किंवा ओहमचा लॉ तुम्हाला लक्षात अशा प्रकारे ठेवायचा आहे, अगदी सोप्या आणि सरळ भाषेत. काय सांगणार की एखादा विशिष्ट वायर आहे सर, आणि तो वायर मधून जर आपण एखादा करंट किंवा इलेक्ट्रिसिटी जर त्यातून काय केली, कंडक्ट केली किंवा वाहून जर नेली, तर त्यातला जो काही त्या ठिकाणी करंट जो आहे, काय करंट जो आहे, तो करंट हा काय असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे कुणाच्या, तर त्या ठिकाणी त्या पोटेन्शियल डिफरन्सच्या. पण पोटेन्शियल डिफरन्स कशातलं, बिटवीन टू एंड्स मधलं. पोटेन्शियल डिफरन्स कोणतं, तर त्या वायरातलं जे काही दोन एंड्स असणार आहे त्या पोटेन्शियल डिफरन्सच्या काय आहे, तो तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे तो समानुपाती आहे. ठीक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स हा समानुपाती दाखवता येतो. कुठं, ओहमच्या नियमामध्ये. कुठं, ओहमच्या नियमामध्ये. जसं की आपण म्हणलं होतं काय, न्यूटन्स म्हणे, इथं काय म्हणायचंय, ओहम्स म्हणे, बरोबर आहे. जसं आपण म्हणतो तुका म्हणे, पण ओहम्स म्हणे. काय ओहम्स म्हणे की एखादा वायर आहे आणि एखाद्या वायर म्हणून जर आपण त्या ठिकाणी करंट जर पास केला असेल, तर तो करंट त्या ठिकाणी त्या वायराच्या दोन्ही टोकाच्या काय असतो, समानुपाती असतो. ठीक आहे. ते वायराच्या दोन्ही टोकांमध्ये तो काय असतो, समानुपाती असतो. कोण, करंट. समजलं का. ठीक आहे. आता मग जर आता हेच आपलं स्टेटमेंट जे सांगितलंय हे फक्त आपल्याला लिहायचंय सायंटिफिक, म्हणजे आपल्याला लिहायचंय कशामध्ये, इक्वेशन मध्ये, डेरिव्हेशन मध्ये ते लिहायचंय. मग काय की आय हे काय अल्फा इक्वल आपण काय म्हणतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्ही म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स. की इथं अगोदर मेन्शन केलाय आणि ते याच्याकरता लिहावं लागतं. बरोबर. समजलं का. करंट हे डायरेक्टली प्रोपोर्शनल होतं, ते आपल्या पोटेन्शियल येस, करेक्ट. इथून आपल्याला लॉ स्टेट करता गेला पाहिजे वरचा, कशावरून, ह्या खालच्या इक्वेशन वरून, की करंट इज द डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स. पण कशामध्ये, एखादा वायर असेल त्या दोन एंड्स मध्ये, वायरातल्या आता वायरात दोन एंड असतात आपल्याला माहिती, बरोबर आहे. ठीक आहे. मग आता हा जो काही आय आहे, म्हणजे आता लिहिणार कसं आपण की आय इज इक्वल टू अल्फा, म्हणजे इथं काय करा, के आपण जो काही घेतलाय आय इज इक्वल टू के इंटू व्ही घेतलाय. के जो काही घेतलाय, के कशा करता येतं, तर कॉन्स्टंट स्थिर येतो. आणि आपण स्टेटमेंट करताना सुद्धा आपण कॉन्स्टंट शब्द त्यात वापरलाय आणि म्हणून आपण के घ्यावा लागेल. समजलं का. आय इज इक्वल टू, मग तुम्ही के कॉन्स्टंट तुम्ही दुसरं कोणती हे घेऊ शकता, इथं के नॉमिनल घेतलाय आणि आपण तो वापरलाय. ठीक आहे. आय इज इक्वल टू के इंटू व्ही. काय सांगितलंय, के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. म्हणजे जे काही आपल्याला सारखेपणा किंवा सारखेपणा दाखवायचा आहे, प्रोपोर्शनॅलिटी जर आपल्याला त्या ठिकाणी दाखवायची असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावा लागतो, के हा कॉन्स्टंट घ्यावा लागतो. के इज द स्थिरांक इन द लँग्वेज ऑफ मराठी. समजलं का. के म्हणजे काय, स्थिरांक आहे, तो स्थिर आहे म्हणून त्या ठिकाणी आपण तो घ्यावा लागणार आहे इक्वेशन. ठीक आहे. नंतर काय, आय इंटू 1/k. आता हा जो के आहे ना, तर के मला वेगळा लिहिता येऊ शकतो. वेगळा कसा, म्हणजे मी ह्या केला इनव्हर्स करू शकतो. इनव्हर्स म्हणजे काय, उलटा. ठीक आहे. की आपण म्हणजे 1/k. आता समजा इथं के हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. समजलं का. मग जर मला हा केलं जर उलट करायचं असेल, तर उलट काय होईल, 1/k होईल ना सरळ. ठीक आहे. मग मी उलट करून बघितलं, आय इंटू 1/k, बरोबर आहे. किंवा डायरेक्ट त्याला असं करा आपल्या भाषेमध्ये, जर सर की इथं काय होता, सरळ काय होता, इथं गुणाकार होता, तो नेला म्हणजे काय गेला, भागारात नेताना आपल्याला माहिती आहे की खाली पाय वर मुंडकं, बरोबर आहे. तसंच झालंय की 1/1/k इज इक्वल टू व्ही. समजलं. नेक्स्ट काय सांगितलं की 1/k इज इक्वल टू आर. 1/k म्हणजे काय, आर आहे. आणि आर म्हणजेच काय, रेझिस्टन्स आहे. आणि ते कशातलं, तर कंडक्टर. समजलं का. ते आर आपण वरती दाखवलं नाही, पण तुम्ही इथे दाखवलंय की आर इज द रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर. बरं, ते आपण वरती लिहिलं नाही, एक स्टेटमेंट आपलं पुन्हा वाढवून गेलं असतं. इथं त्या ठिकाणी ते कन्क्लूड झालं काय, की आर इज द रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर. ठीक आहे. नंतर
मग याला काय करता येईल मला की आय इंटू आर इज इक्वल टू व्ही, म्हणजे मला आता हे गुणाकारात आहे बरोबर आहे, म्हणजे हे भागाकारात ही टर्म आहे, याला पण काय करता येईल गुणाकार, एवढी टर्म ही भागाकारात दिसते तुम्हाला, याला गुणाकार देता येईल की आय इंटू आर इज इक्वल टू व्ही. करंट इंटू रेजिस्टन्स. तर लक्ष द्या इकडे काय केलं इथं की 1/k जो आहे ना 1/k म्हणजे मी काय लिहिलंय तर आर लिहिलाय की मी इथे मेन्शन केला आहे. समजलं का 1/k म्हणजे काय आर लिहिलाय, बस सेम तीच व्हॅल्यू मी टाकली की आय इंटू 1/k म्हणजे काय आर, तो इथे लिहून दिला व्ही म्हणजे व्ही लिहिलं बरोबर व्ही आहे. समोर काय केलं की आता आय इंटू आर याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो आय इंटू आर इज इक्वल टू व्ही. चिन्ह लिहिलं काय न लिहिलं काय प्रॉब्लेम येत नाही. मग याला दुसऱ्या भाषेत काय लिहिता येईल की आर व्ही इज इक्वल टू आय इंटू आर कसं लिहा मागून लिहा कसं वरून लिहा बरोबर आहे, म्हणजे इथं व्ही मागे घेतला इथं व्ही समोर घेतला व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. यस गुणाकारामध्ये ते आपण 4 5 15 5 3 15 म्हणजे सारखंच येतं बरोबर आहे. 3 5 15 आणि 5 3 15 ठीक आहे. म्हणजे आता जर आपण केलं याला तर त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन काय येणार सारखंच येणार आहे, म्हणजे आय आर और आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. म्हणजे जर समजा v इज इक्वल टू आय आर जर असेल तर मला काय करता येईल की जर मला यातला आर जर काढायचा आहे मग जर रेजिस्टन्स जर काढायचा असेल तर मला असंही लिहिता येईल आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. सरळ की हे गुणाकारात आहे सर, जर आपल्याला आर काढायचा आहे तर आपण आर इज इक्वल टू हे भागाकारात लिहू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे सक्का चुलत दो कोण आहे गुणाकारात सक्का चुलत दो भागाकार आहे, म्हणून आपण त्याला काय केलं आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय मध्ये कन्वर्ट केलं समोर. मग इथूनच त्या ठिकाणी ओहम्स लॉ स्टेट होतो काय की देअरफॉर 1 ओहम्स. आता हे जे काही साइन आहे तिचा अर्थ साइन इज द इंडिकेटेड बाय ओहम, ठीक आहे. ह्या त्याच्या नावाने किंवा साइन जे काही सायंटिस्ट आहे ते सायंटिस्टचं नाव आहे ओहम्स आहे आणि ते ओहम्सचं जे काही सिम्बॉल आहे तो असा नोट करतात, ठीक आहे. नंतर मग याच्यानंतर जेव्हा तुम्हाला अशा प्रकारे साइन येईल तेव्हा त्याला काय म्हणणार ओहम, ठीक आहे. पण 1 ओहम इज इक्वल टू 1 व्होल्ट अपॉन 1 एम्पियर बरोबर आहे. जर समजा तुमच्याकडे 1 व्होल्ट अपॉन 1 एम्पियर जर एवढी इलेक्ट्रिसिटी जर असेल तर तेव्हा तुम्ही समजून जायचं की आपल्याकडे 1 ओहम इतकी काय आहे इलेक्ट्रिसिटी आहे किंवा करंट आहे. समजलं का, ठीक आहे. अशा प्रकारे इथे आपण काय केला की ओहमचा लॉ पूर्णपणे डिटेल इथे घेतलाय. समजलं का, ओहमचा लॉ काय आहे चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी समजला असेल नक्कीच. आपला जो काही व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रपरिवारामध्ये त्या ठिकाणी शेअर करायचा आहे. तत्पूर्वी एक स्क्रीनशॉट तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या पॉईंटचा घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल नक्कीच. आपला जो काही व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रपरिवारामध्ये इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना पाठवा किंवा जे 10वीत शिकत आहेत त्यांना सुद्धा पाठवा. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी हा चॅप्टर मला बराचसा कंटेंट त्या ठिकाणी आहे, मग सिरीज आहे, मग पॅरलल सिरीज आहे, जे काही सगळ्यात हे जे काही टॉपिक आहे तर सेम त्या ठिकाणी 10चं आहे, 10ला सुद्धा आहे. बेसिक कन्सेप्ट त्या ठिकाणी इथं 9मध्ये क्लिअर होऊन जातात, ठीक आहे. त्यामुळं अगोदर हा जो काही व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुम्हाला शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे, सबस्क्राईब करायचं आहे. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी तुम्हाला कमेंट सुद्धा करायचे जेणेकरून तुम्हाला रिस्पॉन्स देता येईल, ठीक आहे. तर दररोज कंटिन्यू त्या ठिकाणी आपले व्हिडिओ येत राहील. दररोज त्या ठिकाणी एक दिवसाआड आपला व्हिडिओ आपल्यापर्यंत सगळ्यापर्यंत येत आहे. फक्त एकच आपली कमी आहे म्हणजे ते म्हणजे कोणतं एक लाईकचं बटन आणि दुसरं म्हणजे कोणतं सबस्क्राईबचं बटन. त्याचबरोबर त्या ठिकाणी बेल आयकन सुद्धा तुम्हाला दाबायचं आहे की जेणेकरून सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत हा आपला व्हिडिओ नक्कीच येईल, ठीक आहे. तत्पूर्वी धन्यवाद.